बचत गट 22 आहेत, तसेच लोकसंख्या 4189 आहे, त्यात महिलांचा 1922 आणि पुरुष 2267 आहेत. शेती यात पिके ऊस, भात, भुईमूग वगैरे होते. उत्पन्न साधन म्हटले तर शेती, शेतमजुरी, MIDC एरियात असल्यामुळे जास्तीत जास्त शेतमजूर नोकरीला MIDC मध्ये आहेत. तसेच गाव भागामध्ये सोसायटी संस्था एक आहे, दुसंस्था 3 आहे, शैक्षणिक प्राथमिक शाळा विद्या मंदिर तामगाव आहे, नंतर हायस्कूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि आमच्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संत तुकाराम महाराज वैकुंठ महासोहळा हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आळंदीनंतर 2 नंबरला ग्रामपंचायत तामगाव गावामध्ये होतोय. त्यामुळे मला माझ्या गावचं कौतुक वाटते. दत्त जयंती आणि संत तुकाराम महाराज दिन महोत्सव. तसेच सामाजिक व्यक्तिमत्व म्हटले तर दत्तात्रय नलवडे माजी सरपंच. नंतर गावात अंतर्गत 2 किलोमीटरचे डांबरीकरण, तसेच 5 किलोमीटरचे आवश्यक आहे. त्यात राजकीय व्यक्तिमत्व म्हटले तर श्री पंचायत समिती सदस्य तानाजी जोंधळेकरचे. तसेच आमच्या गावचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावातील प्रताप कुंटू जोंधळेकर, प्रताप दिनकर जोंधळेकर हे अमेरिकेला डॉक्टरच्या परीक्षेसाठी रवाना झालेले आहेत. तसेच संतोष बाळासाहेब भोसले हे पुण्यामध्ये रवाना झालेले आहेत. आणि एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आनंद बापू तरडे हे अंधसूर, हे सूरपेटी आणि केशरी वाजवतात. त्यामुळे आमच्या गावचं वैशिष्ट्य त्याप्रमाणे भरपूरच आहे. धन्यवाद. आवश्यकता आहे. तसेच पाणीपुराची कमतरता भासू नये, त्यामुळे पाणीपुरा एक सोयीस्कर झालेला आहे. आणि MIDCमुळे महत्त्वाची लोकसंख्या गावामध्ये आम्हाला 2 ग्रामपंचायत, ते MIDCमुळे आम्हाला ग्रामपंचायतमध्ये कमी कमी होते, ते एक कमतरता आहे. आणि शैक्षणिक याच्यासाठी गावामध्ये काम करत शाळेत काम करून करायचे.